जय श्रीराम. माझं नाव अंजनय कौस्तुभ बेहरे. हा 3x3चा रुबिक्स क्यूब आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की हा रुबिक क्यूब अख्खा सॉल्व्ह कसा करायचा. तर आपण चालू करू. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे असा येल्लो बघायचा असतो. येल्लो आणि सगळे कलर्स या आपल्या सेंटर पीसवरून ठरतात. या आता हे आपण असं जरी केलं तरी रेड इथेच होणार असं. तर आता आपण सगळ्यात आधी कायम आधी आपल्याला हा प्लस बनवायचा आहे आणि आता हा जो पीस आहे इथे तो आपल्याला इथे आणायचे सगळे पीसेस व्हाईटचे. आता हा असा घ्यायचा तर आधी असं करून घ्यायचं आपण. आणि हे जे येतात व्हाईटच्या वरचा हा ग्रीनला मॅच करायचा. हे ग्रीनला मॅच झालंय, त्याच्या खाली व्हाईट आहे. तर याला असं घ्यायचं आणि 1 2 हा इथे आला. आपल्याला सेंटर पीसशी व्हाईट आणि ग्रीनचा एज पीस मॅच करायचा. हे बघा. आता परत सेम करायचं. रेडला रेड आधीच आहे 1 2, ऑरेंजला ऑरेंज मॅच्ड 1 2, ब्ल्यूला ब्ल्यू मॅच्ड 1 2. तर आता बघू शकता फायनली आपला प्लस झालेला आहे तयार असा. हे बघा. आणि आता आपल्याला हा क्यूब आपण लेअर बाय लेअर सॉल्व्ह करत असतो. म्हणजे सगळ्यात आधी ही वरची लेअर, मग ही दुसरी लेअर, मग शेवटी तिसरी लेअर. तर आता आपण करायचे आहे फर्स्ट लेअर सॉल्व्ह. तर आता हा जो व्हाईट एज पीस कॉर्नर पीस दिसतोय, आता याचे रंग बघून घ्यायचे आपण आधी. व्हाईट ब्ल्यू ऑरेंज. आता इथे बघा व्हाईट ब्ल्यू ऑरेंज म्हणजे हा जो पीस आहे हा व्हाईट ब्ल्यू ऑरेंज हा इथे बसणार आहे. व्हाईट ब्ल्यू ऑरेंज. तर आता तो आपल्याला हे वाली ही लेअर खाली इकडे आणि ह्याच्यात आता ही खाली आली व्हाईट आला की जिथे आपल्या इथे आणायचं आहे ना, तर तो व्हाईट त्याच्या खाली घ्यायचा. आणि आता मी तुम्हाला अजून एक असं सांगणार आहे की असं धरायचं आणि जर आपल्या लेफ्ट बाजूला हा व्हाईट येत असेल तर लेफ्टला करायचं आणि जर राईटला येत असेल तर राईटला फिरवायचं. तर आत्ता हा माझ्या लेफ्टला येतोय तर लेफ्ट खाली परत इकडे आणि वरती. आता तुम्ही बघू शकता आपला कॉर्नर पीस जागेवर आलेला आहे. असंच इकडे पण करायचं. काय इथे व्हाईट ग्रीन रेड इकडे बसणार तो घ्या खाली. आता इथे तो आला पाहिजे. आता बघा हा माझ्या राईटला आलाय. मग आता इकडे खाली परत मग हे बघा आला जागेवर. आता इथे काय व्हाईट ऑरेंज ग्रीन शोधायचं. इथे दिसतोय आपल्याला. त्याच्या खाली आणला परत राईटला आला. केलं. आता रेड ब्ल्यू व्हाईट हे बघा इथे खाली आणला परत राईटला आला. हे बघा आता हे इकडे केलं राईट साईडला.
हे खाली घेतलं जिथे हवं आहे ती लेअर आणि परत मागे. आता कॉंग्रॅच्युलेशन, तुमची फर्स्ट लेअर झालेली आहे सॉल्व. आणि हे जे ना हा एज पीस जॉईन झाला पाहिजे आपल्या सेंटर पीसला. ते आपले सगळे झालेले फर्स्ट लेअर सॉल्व. आता आपण बघायचे आहे की सेकंड लेअर सॉल्व कशी करायची. एक मिनटं फोकस घेऊ दे. हां आला, हे बघा. आता इथे आपल्याला रेड आणि ब्ल्यू असं पाहिजे सगळीकडेच, ग्रीन आणि रेड. आता इथे ऑरेंज आपलं ब्ल्यू आणि रेड पाहिजे, तर तो आता शोधायचा. इथे कुठे आहे का ऑरेंज ब्ल्यू रेड, हे बघा इथे आला. खाली इकडे वरती, परत इकडे आला, घ्या इकडे वरती. असं तुमचं होऊ शकतं कधी कधी, तुम्ही जर ते प्रयत्न केला. पण आता आपल्याला सगळ्यात आधी इकडे परत वरती, इकडे. आता हा आलेला आहे इथे, परत खाली डावीकडे वरती. बघा आता खाली आलाय ना, परत ती लेअर खाली घ्यायची, वरती घ्यायचं, वरती परत राईटला आला, राईट खाली, परत लेफ्ट आणि अप. अशा प्रकारे रेड आणि ब्ल्यू हा पीस आपला इथे आलेला आहे, बरोबर. रेड आणि ब्ल्यू. तर ह्याच्यात एक असं असतं की खाली असं शोधायचं आणि खालच्या ह्याचं बघायचं नाही. वरचा रेड आहे ना, मग तो आता रेडला मॅच करायचा. हे बघा रेडला झाला. आणि आता हे आपलं राईटला जाणार आहे ना, राईट, तर कायम त्याच्या अपोजिटला फिरवायचं, म्हणजे लेफ्टला. नाहीतर असं जर तुम्ही राईटलाच केलं तर तुमचा अख्खा क्यूब खराब होऊ शकतो. तर अपोजिट साईडला खाली, कारण तो इथे येणार आहे ना, म्हणून ही लेअर खाली, परत नीट वरती. आता तुम्ही असा विचार कराल, हे पण आलं नाही आणि हे पण तुटलं, पण तसं काहीच झालं नाही आहे. तुम्ही ते सेट केलं. परत राईटला आला, इकडे उजवीकडे, खाली डावीकडे वरती. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे आपलं सेट झालेलं आहे. तसंच परत ह्याचं करायचं. हे बघा इथे आला ग्रीनला मॅच केलं, इकडे जाणार आपला, हे इकडे जाणार म्हणून परत लेफ्ट खाली, परत इकडे राईटला आला, राईट खाली, लेफ्ट वरती. आणि आता तुम्ही असा विचार करत असाल की आपला जर हे बघा लेफ्टला जात असेल तर काय करायचं. आता बघा ऑरेंज आणि ब्ल्यू हे आपल्याला हवं आहे. हे बघा ऑरेंज ब्ल्यू. आता हा जाणार लेफ्टला ना, म्हणजे ह्याच्या अपोजिट, मग राईटला. राईट खाली, परत लेफ्ट वरती, डावीकडे आला, डावीकडे खाली, परत उजवीकडे वरती. इकडे परत आलेला आहे, बरोबर. आता इथला खालीचे लक डावीकडे उजवीकडे जाणार, म्हणून डावीकडे खाली, परत इकडे म्हणजे डावीकडे वरती, डावीकडे आला, डावीकडे खाली, उजवीकडे वरती. आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली सेकंड लेअर झालेली आहे सॉल्व, बरोबर. आता आपल्याला सेम करायचं आहे. आता आपल्याला ह्याचा प्लस बनवायचा आहे, ह्याचा. एक मिनटं थांबा, मी तुम्हाला सिच्युएशन आणून दाखवतो. एक सिच्युएशन असते अशी, एकच डॉट,
नुसता. सगळ्यात आधी तुमची ही सिच्युएशन असेल अशी किंवा अशी असते, एक ठिपका, आणि ही अशी आणि अशी, आणि फायनली बनणार असतो प्लस. तर एक मिनटं मी क्रिएट करतो. हे बघा, तर तुमचा जर डॉट असेल किंवा इथे येल्लो आणि इथे असा एल असेल तर तुम्ही मी सांगतोय तोच अल्गोरिदम करायचा. जोवर तुमचा प्लस येत नाही तोच अल्गोरिदम करायचा. मी सांगतो, हे बघा, आर म्हणजे तुमची जी राईट लेअर आहे, राईट साईडची, आर म्हणजे वरती घ्यायची ती, आणि आर म्हणजे वरती घ्यायची, आर रिव्हर्स म्हणजे मागे घ्यायची. यू म्हणजे अप्पर लेअर, यू म्हणजे उजवीकडे, यू रिव्हर्स म्हणजे डावीकडे, एल म्हणजे वरती, एल रिव्हर्स म्हणजे खाली, डी म्हणजे डाऊन लेअर, डी म्हणजे उजवीकडे, डी रिव्हर्स म्हणजे डावीकडे, एफ म्हणजे फ्रंट लेअर, एफ म्हणजे उजवीकडे, एफ रिव्हर्स म्हणजे डावीकडे. तर काय यार, काय लक्षात ठेवण्यासारखं काय आहे ह्याच्यात? राईटचं राईट, एल एफ, लेफ्टचं एल, यू अप्पर लेअरचं यू. तर कॉंग्रॅच्युलेशन, तुमची सेकंड लेअर झाली आहे सॉल्व, आणि आता थोड्या वेळात होणार आहे आपला क्यूब सॉल्व. तुमचा जर डॉट असेल मध्ये, हे दोन्ही नसेल, तर पण मी सांगतोय तोच अल्गोरिदम प्लस होईपर्यंत रिपीट करायचा. आणि एक मिनटं, एल आला तुमचा की तो अल्गोरिदम केला की अशी लाईन येऊ शकते कधी कधी उभी, तर क्यूब नाही वळवायचा, फक्त अप्पर लेअर ट्विस्ट करायची. आणि जर आपण होल्डिंग बदललं अख्खं तर आपलं क्यूब खराब होऊ शकतं. तर आता आपण सॉल्व करणार आहे. तुमचा एल असेल तरी प्लस होईपर्यंत तेच करायचं, आणि लाईन असेल तरी प्लस होईपर्यंत हाच अल्गोरिदम. हा वरती फ्लॅश होतोय तो. एफ आर यू, आर इनव्हर्स, यू इनव्हर्स, एफ इनव्हर्स. तुम्ही बघू शकता आपला प्लस झालेला आहे तयार. आणि तुमची जर आत्ता एल झाला असेल किंवा लाईन झाली असेल, उभी आणि लाईन झाली असेल, तर त्याला फक्त ट्विस्ट करायचं. आणि जर एल झाला असेल असा, तर हाच अल्गोरिदम रिपीट करायचा प्लस होईपर्यंत. तर आता फायनली आपला प्लस झालेला आहे. आता ह्याच्यात पण बघा, ह्याचे पण एज पीस सेट करायचे असतात. म्हणजे आता हे जसं आहे बघा, लकनी आपलं हे झालं, हे बघा, मी हे घेतो इकडे, हां हे बघा, हे होईल आणि हे होईल. प्लस झाल्यावर तुमचे असे होऊ शकतात जॉईन, हे पीस, एज पीस. तर एक तुमचं जॉईन झालेला ठेवायचा लेफ्टला, आणि एक जॉईन झालेला ठेवायचा बॅक साईडला, असं ठेवायचं. आता हे दोन्ही सेट करायला अजून एक अल्गोरिदम आहे, हे वरचा, आर यू टू इनव्हर्स, आर रिव्हर्स, यू रिव्हर्स, आर, यू रिव्हर्स, आर रिव्हर्स. आता बघा, हे सेट करून घ्या. ब्ल्यूला ब्ल्यू, ऑरेंजला ऑरेंज, ग्रीनला ग्रीन आणि रेडला रेड झालेला. आणि अजून एक तुमचं होऊ शकतं की इथे हे झालंय ग्रीन, आणि एक मिनिट, हां इथे झालंय ग्रीन आणि मागे झालंय ब्ल्यू, आणि साईडचे दोन्ही नाही झालेले. तर मी आत्ता जी सांगितली
तोच अल्गोरिदम परत करायचा. मग तुमचं लेफ्ट आणि बॅक असं येईल. मग परत हाच अल्गोरिदम केला की सगळे सॉल्व्ह होतील. तर आता आपल्याला करायचं आहे फायनली कॉर्नर सेट. तर असं आहे, तुमचा कोणता तरी राईट कॉर्नर पाहिजे आपल्याला. म्हणजे आता आपला कसा, हां हे बघा, असं नाही की इथे येल्लो पाहिजे, इथे ऑरेंज पाहिजे, इथे ग्रीन पाहिजे. त्या ब्लॉकमध्ये ग्रीन, येल्लो आणि ऑरेंज असेल तर तो करेक्ट असतो, जसा आत्ता आहे. आणि असं पण असू शकतं की तुमचा एकही कॉर्नर करेक्ट नाही. तर आता आपला असंच आहे, एकही नाही आहे करेक्ट. आत्ता थांबा 1 मिनिट. तर आपला एकही कॉर्नर करेक्ट नाही आहे. तुमचा असेल तर तो राहू द्या आणि मी सांगतोय तोच अल्गोरिदम करायचा की तुमचे सगळे कॉर्नर राईट होतील. तर आपला एकही नाही आहे, तर मी सांगतोय ती अल्गोरिदम करा. L U R U रिव्हर्स L रिव्हर्स U R रिव्हर्स HP को सेट कर लो. म्हणजे U इन्व्हर्स. आता तुम्ही बघू शकता आपला एक कॉर्नर सेट झाला आहे. हे बघा, आत्ता हा फ्लिप्ड आहे, नाहीतर तरी हे आपण लास्टला करणार आहे. हा आपला सेट झाला आहे. तर आपण आता सेट कॉर्नरनीच बाकी सगळे कॉर्नर सेट करायचे. तर जो आपला राईट कॉर्नर आहे, सेट कॉर्नर, हे दोन्ही आहेत असे, तो आपल्या उजवीकडे ठेवायचा आहे. उजवीकडे हे बघा, हा राईट आहे, हा उजवीकडे राईट साईड. आता तोच अल्गोरिदम परत L U R U रिव्हर्स L रिव्हर्स U R रिव्हर्स U रिव्हर्स. आता तुम्ही बघू शकता आपले सगळे कॉर्नर्स करेक्ट आहेत. आता हे आपल्याला परत राईट करायचं आहे. तर हा अल्गोरिदम करा तुम्ही, वरती दिसतोय तो R रिव्हर्स D रिव्हर्स R D. हे डीला लावणं विसरू नका. मॅक्सिमम लोक हेच करतात आणि चुकतात. आता इथे येल्लो येईपर्यंत हाच अल्गोरिदम रिपीट करायचा. R रिव्हर्स D रिव्हर्स R D. नाही आला परत R रिव्हर्स D रिव्हर्स R D. नाही आला R रिव्हर्स D रिव्हर्स R D. आता बघा हा आलेला आहे करेक्ट. वळवा. तुमचा जर माझा आत्ता हे झालेलं आहे, हे नसेल झालेलं करेक्ट, तर आत्ता जसं केलं इथे येल्लो येईपर्यंत हाच अल्गोरिदम केला, तसंच करायचं आणि ते वळवायचं. असा पुढचा घ्यायचा. हा अल्गोरिदमच करायचा आहे सेम. R रिव्हर्स D रिव्हर्स R D R रिव्हर्स D रिव्हर्स R D. फायनली आपलं सगळे करेक्ट आहेत आणि क्यूब सॉल्व झालेला आहे. तर प्लीज मेहनतीने बनवला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.